तर मी किती दिवस मॅगी खाल्ली नव्हती म्हणून मी आज आणलं हे के-बॉम्ब रामेन आणि आज आपण ते बनवणार आहोत. तर इथे पहिले लिहिलं आहे की आपल्याला एका पॅनमध्ये आपण एका पातेल्यात 275 ml वॉटर बॉईल करायचं आहे. सो लेट्स डू इट. तर गाईस मी हे एक पातेले घेतले आहे, त्याच्यात आपण हे नूडल्स बनवणार आहोत आणि मी मध्ये टाईमपाससाठी खायला डार्क फॅन्टसी आणि एक टाईपचा चिवडा घेतला आहे. सो लेट्स मेक इट. तर मी ते या पॅनमध्ये मला अंदाज आहे केवढं पाणी टाकायचं, त्याप्रमाणे मी पाणी टाकते आणि त्यासाठी पाणी बॉईल होऊ द्या जरा चांगलं. तर तुम्ही बघू शकता हे अजून अजिबात बॉईल झालं नाही आहे, पण आपण ते थोडं थोडं हे इन्क्रीज करत फ्लेम इन्क्रीज करत बॉईल कर. तर तुम्ही बघू शकता हे चांगल्या प्रकारे बॉईल होत आहे थोडं थोडं. त्याप्रमाणे मी थोडीशी फ्लेम कमी करते आणि इकडे एका बाउलमध्ये हे कट करून ह्यातलं सगळं जे काय आहे ते काढते बाहेर. This is the Maggi. This is the hot and spicy seasoning masala premium, and this epic chura. मी हे मॅगी जी आहे ती कोरियावरनं आलेली आहे, आय मीन चायना, जिकडे पण असेल. हां, तर मग मी इकडे चॉपस्टिक्स घेतलेत खायला. पाणी बॉईल व्हायला लागलं आहे, तर पाणी बॉईल झालं की मग आपण इकडे लिहिलेलं की मॅगी फक्त बॉईल करून घ्यायची आपल्याला. मी बॉईल व्हायला टाकलं आहे ते सगळं. तर जेव्हा मी हे पॅक बघत होते तेव्हा मला दिसलं इकडे की ह्याला आपल्याला फक्त 4 मिनिटसाठी तर नूडल्स बॉईल करायचे आहेत आणि त्याच्यानंतर एका वेगळ्या बाउलमध्ये घेऊन हे मसाले टाकून मिक्स करायचे सगळ्याला. सो इथे सगळं नाही करायचं आहे, ह्याच्यात पण काय करायचं आहे. गाईस, लुक ॲट आवर मॅगी. सुपर लॉंग मरू दे. तर गाईस मी फालतूगिरी करून या हॉट अँड स्पायसी 2 प्रीमियम मसाल्यासोबत आपला इंडियन चिली फ्लेक्स पण टाकत आहे. Enjoying the chura. Guys, sorry but this is made in India only. अभी देखा इधर लिखा था. गाइस मी एका ठिकाणी ऐकलेलं की जेव्हा आपण हे मसाले वगैरे टाकून बॉईल झाल्यानंतर वाटीत काढून जेव्हा मिक्स करतो त्याच्या आधी हे पूर्णपणे ट्रान्सपरंट असायला पाहिजे. हे इथे 5 मिनटं झाली अजून ट्रान्सपरंटच नाही आणि इथे दिले 4 मिनटासाठी कुक करायचे. What should I do now? तर गाईज हे आता पूर्णपणे रेडी आहे. तर मी आता ह्याच्यातलं पाणी सगळं गाळून घेते आणि या बाउलमध्ये काढून आणते. गाईज माझी आजी हेल्प करत आहे. तर गाईज मी हे
मसाले वगैरे आणि मिक्स करायला बाहेर आली आहे, डायनिंग टेबलवर ठेवलं आहे. आता आपण मिक्स करूया. तर रेफर टू आउटर पॅकेज ऑफ मॅन्डेटरी डिटेल्स. ओके, ब्रिंगिंग द आउटर पॅकेट. तर पॅकेट इथे आहे प्लस शेव 2. ओके, मसाला खूपच तिखट आहे असं वाटतंय. इंडियन्स स्ट्रॉंग तर खूप आहे. कदाचित ते चिली फ्लेक्स वगैरे असणार आहेत. यप नियन तेच आहे. Oh my god. कोरियन टाईप मसाले झाले आता आपले इंडियाचे चिली फ्लेक्स. And guys, our Maggi is ready. Sorry, ramen is ready. Bye bye.